नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. योजनेचा जो 15वा हप्ता आहे त्याचं वितरण सुरू झालंय. हो, अगदी आजपासूनच म्हणजे 10 ऑक्टोबर 2025 दुपारनंतर बऱ्याच खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालीये. हो का? म्हणजे सप्टेंबर 2025 महिन्याचा हा हप्ता. बरोबर. रक्कम 1500 रुपये. अगदी बरोबर. 1500 रुपये खात्यात जमा होत आहेत आणि म्हणूनच आज आपण यावरच सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे हे वितरण कसं होतंय, कोणाला मिळतंय, रक्कम, प्रक्रिया, काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टी जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. आणि याची खात्री पण आहे, कारण काही लाभार्थ्यांना तसे मेसेज पण आलेत बँकेकडून 1500 रुपये जमा झाल्याचे. आणि त्यात स्पष्ट लिहिलंय, लाडकी बहीण योजना सप्टेंबर 2025. म्हणजे प्रतीक्षा संपली म्हणायची. तर आपण बोलत होतो की 8 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान हे सुरू होईल. आणि त्याप्रमाणेच आज 10 तारखेला दुपारपासून पैसे यायला लागलेत. माझ्याकडे एक उदाहरण पण आहे, ICICI बँकेच्या एका लाभार्थ्याचं. आज 1500 रुपये जमा झालेत. मेसेजमध्ये तारीख आहे 10 ऑक्टोबर 2025. माध्यम APBS आहे, म्हणजे आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम. आणि योजनेचं नाव पण आहे. हो, ही APBS प्रणाली खरंच खूप महत्वाची आहे. कारण यामुळे काय होतं की सरकारी योजनेचे पैसे थेट आधार नंबरला जी बँक लिंक असेल त्यात जमा होतात. मधले सगळे अडथळे टळतात. अच्छा. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना एकदम एकाच वेळी पैसे मिळतील. बरोबर. म्हणजे मेसेज नाही आला किंवा खात्यात अजून पैसे दिसले नाहीत तर लगेच काळजी नाही करायची. बरोबर. लाभार्थ्यांनी काय करावं? हाती तपासावी. अगदी. लगेच काळजी करण्याची गरज नाही. आपलं बँक खातं तपासावं, पासबुक अपडेट करावं किंवा बँकेचं जे ॲप असतं मोबाईलमध्ये त्यात बघावं. आणि हे लक्षात घ्यायला हवं की प्रक्रिया नेहमीच टप्प्याटप्प्याने होते. म्हणजे बघा, आज दुपारी काही जणांना आलेत पैसे, मग काही जणांना संध्याकाळी मिळतील, समजा 6 ते 9च्या दरम्यान. आणि त्यानंतरही पुढचे काही दिवस हे वितरण सुरूच राहणार आहे. पण असं का? म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी का नाही मिळत पैसे? काही तांत्रिक कारणं असतात की बँकांमुळे फरक पडतो? दोन्ही गोष्टी आहेत खरं तर. पहिलं म्हणजे प्रत्येकाची बँक वेगळी असू शकते. कुणाची राष्ट्रीयकृत बँके आहेत, कुणाची खासगी, जिल्हा बँक, सहकारी बँक. अगदी पोस्ट ऑफिसमध्ये पण खाती आहेत लोकांची. बरोबर. तर प्रत्येक बँकेची सिस्टीम थोडी वेगळी असते. पैसे जमा करायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे वेळेत फरक पडतो. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे DBT, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी प्रक्रिया आहे ती. अच्छा, DBT प्रक्रिया. त्यामुळे वेळ लागतो. कशी काम करते ही? DBT प्रक्रिया तशी खूप चांगली आहे. पैसे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पारदर्शकता येते, गळती थांबते. पण विचार करा, जेव्हा एकाच वेळी कोट्यावधी लाभार्थ्यांना पैसे पाठवायचे असतात तेव्हा त्या सिस्टमवर खूप लोड येतो. हे व्यवहार NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत होतात. मग जेव्हा लाखो व्यवहार एकाच वेळी येतात ते एकामागे एक प्रोसेस केले जातात. एकाच क्षणी नाही होत सगळं. अच्छा, म्हणजे जसं काही रांगेत उभे आहेत सगळे व्यवहार. अगदी तसंच. म्हणून काहींना लगेच मिळतात, काहींना थोडा वेळ लागतो. ओके. म्हणजे शेजारच्यांना पैसे आले म्हणून लगेच घाबरायचं नाही, आपला नंबर येईल उद्या परवा. हो. आणि यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे NPCI मॅपिंग. आपण ऐकतो ना, खातं DBT साठी सक्रिय हवं, आधार लिंक हवं. हो. त्याचा अर्थ फक्त आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं असून चालत नाही, तर ते सरकारी पैसे घेण्यासाठी NPCI कडे नोंदवलेलं पण असावं लागतं. ते व्यवस्थित असेल तरच DBTने पैसे येतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे संयम ठेवणं आणि आपलं खातं आधार लिंक्ड आणि NPCI मॅप्ड आहे का हे बघणं गरजेचं आहे. आता येऊया पात्रतेकडे. हा 15वा हप्ता नक्की कोणाला मिळणार आहे? प्राथमिक माहिती जी आहे त्यानुसार ज्या लाभार्थ्यांना 14वा हप्ता मिळाला होता आणि ज्यांचं बँक खातं DBT साठी सक्रिय आहे, म्हणजे आधार लिंक आणि NPCI मॅपिंग व्यवस्थित आहे, त्यांना हा 15वा हप्ता मिळण्याची शक्यता जवळपास 100% आहे. ओके. ही सध्याची मुख्य अट आहे. आणि तो जो सगळ्यात जास्त गोंधळ होता eKYCचा, त्याचं काय? कारण म्हटलं जात होतं की ते नसेल तर हप्ता मिळणार नाही. हो, हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आणि इथे स्पष्टता आणायला हवी. जी माहिती आता समोर येते आहे त्यानुसार असं दिसते की जरी एखाद्याची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, पण जर त्यांना 14वा हप्ता मिळाला असेल तर त्यांना हा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळायला हवा. अच्छा, म्हणजे eKYC नसली तरी जर 14वा मिळाला असेल तर 15वा मिळणार. हो, असं दिसतंय. म्हणजे या विशिष्ट हप्त्यापुरतं eKYC अपूर्ण असली तरी पैसे थांबू नयेत जर आधीचा हप्ता मिळाला असेल तर. बापरे,
ही तर खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे अनेकांसाठी, ज्यांचं ई-KYC राहून गेलं असेल. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की ई-KYC करायची गरजच नाही? नाही नाही, अजिबात नाही. तसं नाहीये. हा दिलासा फक्त याच हप्त्यापुरता असू शकतो. ई-KYC ही योजनेच्या पुढच्या टप्प्यांसाठी आणि भविष्यातले हप्ते मिळण्यासाठी खूप आवश्यक प्रक्रिया आहे. ओके. सरकारने ती अनिवार्य केली आहे, जेणेकरून योग्य व्यक्तीलाच लाभ मिळावा, बनावट लाभार्थी नसावेत. त्यामुळे ज्यांची बाकी आहे ई-KYC त्यांनी ती लवकर करून घ्यावी, ते त्यांच्याच फायद्याचं आहे. पण आत्तापुरतं 15व्या हप्त्यासाठी ती अडचण ठरू नये जर 14वा मिळाला असेल तर. अगदी. हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं. आत्ता हप्ता मिळेल, पण पुढे ई-KYC लागेलच. आता या वितरणाच्या व्याप्तीबद्दल बोलूया. किती लोकांना हा हप्ता मिळतोय? आकडा काय? आकडा खूप मोठा आहे. जी माहिती आहे त्यानुसार या टप्प्यात अंदाजे 2,35,00,000पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जाणार आहे. 2,35,00,000. अरे बापरे! म्हणजे राज्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर हा खूपच मोठा लाभार्थी वर्ग झाला. हो ना, प्रचंड मोठी संख्या आहे ही. यावरूनच योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे कळतं. खरंय. आणि म्हणूनच आपण जी वितरणातल्या वेळेबद्दल बोललो ते जास्त पटतं. 2,35,00,000 खात्यांमध्ये पैसे पोहोचवणं हे सोपं काम नाहीये. त्यामुळेच तुम्ही म्हणालात की वेळ लागणार. किती दिवस लागतील साधारणपणे हे सगळं व्हायला? साधारणपणे 3 ते 5 दिवस लागतील असं मानलं जातंय. म्हणजे आज सुरुवात झालीय तर पुढच्या 3 ते 5 दिवसात बहुतेक सगळ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचायला हवेत. म्हणजे 10 तारखेला नाही आले तर 11, 12, 13 पर्यंत वाट बघायला हरकत नाही. अगदी काळजी न करता वाट बघावी. हे समजलं. आता याच संदर्भात काही महिला होत्या ज्यांना मागचे काही हप्ते मिळाले नव्हते, म्हणजे 12वा, 13वा किंवा 14वा. त्यांचं काय? त्यांना आता हा 15वा हप्ता तरी मिळेल का? याबाबत अजून तरी अशी कोणती ठोस अधिकृत माहिती नाहीये, पण ही विचारणा नक्कीच होतीये की ज्यांचे मागचे हप्ते थकले होते किंवा ई-KYC करूनही पैसे आले नव्हते, त्यांना आता काय? त्यांना हा 15वा हप्ता मिळतोय का हे बघावं लागेल. लाभार्थ्यांकडूनच ही माहिती कळू शकेल. सध्या तरी सगळं लक्ष 15व्या हप्त्याच्या वितरणावर आहे. ज्यांना आधीचे मिळाले नाहीत त्यांनी तपासावं की हा मिळालाय का, आणि नाही मिळाला तर मग संबंधित ऑफिसमध्ये म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात चौकशी करावी. ठीक आहे. म्हणजे त्यांना स्वतःच पाठपुरावा करावा लागेल. आता एक शेवटचा मुद्दा जो सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे दिवाळी आणि पुढचा संभाव्य हप्ता. हो, हा पण एक उत्सुकतेचा विषय आहे. आत्ता जो हप्ता मिळतोय तो आहे सप्टेंबर 2025चा. बरोबर. पण आता ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि दिवाळी तोंडावर आहे. 21 ऑक्टोबरच्या आसपास आहे बहुतेक. हो. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये यात काही ठिकाणी अशी एक मागणी किंवा अपेक्षा व्यक्त होतीये की दिवाळीच्या आधी म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, समजा 20-22 ऑक्टोबरच्या दरम्यान, ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता पण मिळावा. अरे वा. म्हणजे दिवाळी बोनस सारखं एकामागे एक दुसरा हप्ता. अगदी तसंच. ही एक मागणी आहे जी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय असं दिसते. जर असं झालं तर सणासुदीला मोठा आधार मिळेल लोकांना. म्हणजे सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबरचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये हातात येतील. खरंच दिवाळी साजरी करायला खूप मदत होईल. हो, पण पुन्हा सांगते, ही सध्या फक्त एक मागणी किंवा अपेक्षा आहे. यावर सरकारकडून अजून काही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे याची खात्री नाही, पण आशा करायला हरकत नाही. नक्कीच. जर ही मागणी मान्य झाली तर उत्तमच. चला तर आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे आपण पुन्हा एकदा पटकन बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता सप्टेंबर 2025चा. त्याचं वितरण आज 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालंय. रक्कम आहे 1,500 रुपये. दुसरी गोष्ट, ज्यांना 14वा हप्ता मिळाला होता त्यांना 15वा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे, जरी ई-KYC अपूर्ण असली तरी. बरोबर. तिसरं, लाभार्थी संख्या खूप मोठी आहे, 2,35,00,000पेक्षा जास्त. त्यामुळे सगळ्यांपर्यंत पैसे पोचायला 3 ते 5 दिवस लागतील. धीर धरावा लागेल आणि खातं तपासत राहा. अगदी बरोबर. उत्तम सारांश. आणि आता जाता जाता एका मोठ्या मुद्द्यावर विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. या लाडकी बहीण योजनेसारख्या योजना जिथे सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे टाकते DBTद्वारे, त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर नेमके काय परिणाम होतात? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. काय परिणाम असू शकतात? मोठे परिणाम असतील ना? हो, नक्कीच. अनेक पैलू आहेत. एक म्हणजे महिलांच्या हातात थेट पैसा येतो, त्याचा वापर कसा होतो? मुलांचं शिक्षण, आरोग्य, घरगुती गरजा की बचत, यामुळे घरात
त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार वाढतात का? महत्वाचा मुद्दा. दुसरा पैलू म्हणजे सणासुदीला किंवा एरवीही जेव्हा एकदम इतका पैसा बाजारात येतो तेव्हा मागणी वाढते का? स्थानिक दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्या व्यापाराला चालना मिळते का? हो, शक्यता आहे. आणि तिसरं म्हणजे अशा योजनांवर होणारा खर्च प्रचंड असतो. त्याचा राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होतो? ही मदत खरंच गरिबी कमी करण्यासाठी किंवा जीवनमान सुधारण्यासाठी किती प्रभावी ठरते आहे याचं मूल्यांकन पण व्हायला हवं. आणि या योजनेच्या नियमिततेबद्दल काय? म्हणजे दर महिन्याला वेळेवर पैसे मिळणं हे पण खूप महत्वाचं असेल लाभार्थ्यांसाठी. अगदी. नियमितता आणि खात्री यावरच अशा योजनांचं यश अवलंबून असतं. म्हणून भविष्यात ही योजना अशीच चालू राहील का? रकमेत वाढ होईल का? किंवा अशी थेट पैशांची मदत जास्त चांगली की वेगळ्या प्रकारची मदत जास्त प्रभावी ठरेल? यावर सतत विचार व्हायला हवा. म्हणजे याचे फक्त तात्पुरते नाही तर दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय आहेत याचा अभ्यास आणि विश्लेषण खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि वितरणाच्या बातमीच्या पलीकडे जाऊन यावर विचार व्हायलाच हवा. आजच्या आपल्या या चर्चेतून लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्त्याबद्दलची सगळी स्पष्ट माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली असेल अशी आशा करूया.